रणच्या खाली हे बघा, मदत घेऊन त्या ठिकाणी चाललेला आज मदत घेऊन इंडिया आघाडीचे सर्वजण गजापूर या ठिकाणी चाललेला आहात. काय सांगाल, किती गरजेची ही मदत आता आपल्याला? गरजेची वाटते म्हणूनच आम्ही जातोय तिथं, आणि लोकांना दिलासा तिथं दिलाच पाहिजे, तो काही प्रश्न नाही आहे. कारण मी कालच सांगितलंय की ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना संरक्षण देण्याचं आपलं काम आहे, आपली जबाबदारी आहे, आणि ही सर्वांचीच, आपल्या सर्वांची असल्यामुळे आपण सगळेजण मिळून आपण तिथे जातोय. या घटनेकडे आपण कसं पाहता? कारण आपण पाहतो शाहूंची नगरी आहे. शाहूंच्या नगरीमध्ये असं हे वर्षात दुसऱ्यांदा होणं म्हणजे त्यामध्ये काहीतरी षडयंत्रच आहे, यात काही प्रश्न नाही आहे, आणि त्याला आपल्याला तोंड ह्या पुढेही द्यावं लागणार. प्रशासनाचं फेल्युअर आहे, कारण प्रशासनाचं फेल्युअर आहे काय? कारण प्रशासन फेल्युअर आहे हे मी कालच सांगितलंय. कारण ही ज्यांनी जो ऑर्डर दिला कलेक्टर साहेबांनी परवा काल, तो आधीच दिला असता तर कलेक्टर साहेबांनी म्हणण्यापेक्षा शासनाने जर ऑर्डर बरोबर दिला असता तर ही घटना घडली नसती. शासनाला हे घडू द्यायचं होतं असं वाटतं का आपल्याला? शासनाला सरकारी मदतीची पण लोकांना अपेक्षा आहे. सरकारला आता नेमकं या सरकारची सुद्धा अपेक्षा आहे, ते आम्ही ते सुद्धा म्हटलेलं आहे माझ्या स्टेटमेंटमध्ये, आणि सरकारने सुद्धा त्यांना मदत निश्चित केलीच पाहिजे. महाराज, आता याचे पडसाद राज्यात उमटायला सुरू झाले. 19 तारखेला मुस्लिम संघटनांनी आंदोलन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत इम्तियाज जलील यांनी. त्याचबरोबर काँग्रेसचे काही आमदार देखील आज पोलीस महासंचालकांची या संदर्भात भेट देणार. त्यांनी आता तिकडं काय झालं काय त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही, परंतु आपलं जे कार्य आहे इथं जे आपल्याला लक्षात आलेलं आहे ते आपण करणार आहे. या गोष्टीवरती पडदा टाकावा आणि कुठेतरी महाराष्ट्र शांत व्हावा अशी अपेक्षा वाटत नाही का? आता ते अतिक्रमण तर आता उशिरा काशानं त्यांनी काढलंय, आणि त्यामुळे आता एकंदरीत जर व्यवस्थित काढलं असतं, दुजाभाव न करता काही, तर हे चांगलंच है। दौरा करने जा रहे हैं विशालगढ़ किले का, अतिक्रमण हटाने उसके बारे में मैंने कहा है कि ये इसका निषेध हम करते हैं, जो हिंसा हुई है उसका निषेध हम करते ही है। आपने एक पत्र लिखा, उसमें आपने कहा कि समय रहते हमने जो जिला अधिकारी है, पुलिस प्रशासन है, उनको अलर्ट किया था, लेकिन मेरी बातों को सीरियसली नहीं लिया गया, उस कारण से ये वो तो दिखता ही है ना कि हमने जो उनको सूचना दी थी वो संभाजी और मुख्यमंत्री का उन्हें संवाद नहीं साधा, और उसके बाद कल परसों साधा शायद, तो वो लेट हो गया था, उस टाइम तक सब गड़बड़ हो गई थी। एक अंतिम सवाल, आज मुंबई में भी जो कांग्रेस के कई विधायक हैं वो आज रश्मि शुक्ला से मिलने के लिए जा रहे हैं डीजीपी से, आप किस तरीके से देखते हैं? ये बोलेंगे। अभी जो वातावरण हुआ है उसको लेके विधायक चाहते हैं कि शांतता रहे, तो वो जाके मिलेंगे कि यहाँ पे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन कैसे ली गई है, इसका जायजा तो विधायक के नाते बोलेंगे। वारंवार डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न होतो, हे दुसऱ्यांदा तुम्ही यापूर्वी सुद्धा शंका व्यक्त केली होती। नाही, मी नेहमी सातत्यानं सांगतोय, कारण की कोल्हापूर ही शाहू महाराजांची नगरी आहे, पुरोगामी नगरी आहे। सातत्यानं इथल्या लोकांची मानसिकता ही पुरोगामी विचाराची आहे, जातीवादला थारा इथं दिला जातो, आणि म्हणून काही ना काही घटना नेमक्या इथंच कशा घडतात। मी काल सुद्धा बोललो, मिलिंद नावाची व्यक्ती इथे येते, इथं परांडे वक्तव्य करते, त्यांना कोल्हापूरच का दिसतं वक्तव्य करण्यासाठी, आणि म्हणून मला वाटतं एक प्लॅन हा सातत्यानं या ठिकाणी चालू आहे। आपण जे आता आदरणीय महाराज म्हणले ते, काल जर अभियोक्त्यांचा सल्ला घेऊन या सगळ्यावर जर कारवाई होत असेल तर मग ती गेले 6 महिने का केली नव्हती? जर हे या ठिकाणी चुकीचं असेल, आता आम्हालाही बघावं लागेल ते अतिक्रमण काढलेलं योग्य आहे अयोग्य आहे, कुठलं काढलं नेमकं का सरसकट त्या ठिकाणी काढलं, आणि म्हणून जे गावामध्ये हिंसा घडली त्याचा निषेध आहे, आणि आम्ही प्रशासनाला आमची विनंती आहे, आम्ही तिकडं चाललेलो आहोत, किमान 4-5 लोकांना त्या गावामध्ये महाराजांच्या सकट आम्हाला जाण्याची परवानगी त्यांनी द्यावी। जे 13-14 तारखेला लोकांना थांबवायचं होतं त्यावेळी थांबवलं नाही, आता शांतता प्रस्थापित करणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवणार असताल, आम्ही तिथं ठिया धरून बसू, आम्हाला 4-5 जणांना तरी किमान तिथं सोडावं अशी आमची अपेक्षा आहे। प्रशासनानं परवानगी नाकारली का तुम्हाला? नाही, अजून काही नाकारलेलं नाही, प्रशासनाची अपेक्षा आहे
त्यांच्याबरोबर चर्चा करावी, परंतु आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आम्ही पहिली भेट घेतो आणि मग तुमच्यावर चर्चा करतो. आम्हाला तिथं काय झालं माहीतच नाही. तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतंय, जे काय कळलंय समोर बघितलेलं आम्हीच बघतो. महाराज लोकांना भेटतील तिथं, आम्ही लोकांना भेटू, त्यांच्या वेदना काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत. आज प्राथमिक सर्वे तिथल्या प्रशासनाने केलेला आहे काय, तो सर्वे योग्य झालेला आहे काय, 4-5 कोटीच्या वर नुकसान झाले, अनेक वाहनांचं, घरांचं, अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे येते. मग नेमकं नुकसान किती झाले आम्हाला बघावं लागेल ना. खासदार आणि आमदार म्हणून आम्ही बघायचंच नाही, ही भूमिका प्रशासनाची बरोबर आहे. पोलीस शिक्षकांच्या अधीक्षकांच्या बदलींची मागणी भूमिकेवर तुम्ही- तुम्ही संशय व्यक्त केलेला आहे नाही, पाटील साहेब. प्रशासन आम्ही काल सुद्धा भूमिका मांडली. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी नेमकं काय केलं याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कुठल्या स्टेप्स या दोघांनी त्या ठिकाणी घेतल्या, विशेष करून जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलं हे या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. कारण की ते वारंवार वर्तमानपत्रामध्ये सांगत होते, स्टेटमेंट्स देत होते. मग त्यांनी बंदोबस्त मागितला का जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे? SRPF तिथं किती वाजता गेली ही माहिती थोड्या दिवसानं बाहेर येईल. खरं की तर जिल्हाधिकाऱ्यांनी नेमक्या उपाययोजना कुठल्या त्या साठी केल्या हे कळेल. खरं तर अतिक्रमण आता निघतायत, मात्र एक दिवस आधीच हे जर निघलं असतं तर एवढी मग मोठी तेच घटना महाराजांनी घडली तेच नसती. सांगितलं की जी कारवाई हे घडू द्यायचं होतं का शासनाला? शासनानं जे हे केलं ते आधी केलं असतं तर हा जे चुकीचं आहे ते टळलं असतं. साहेब शासनाला एक- गृहविभागाचे अपयश आहे का? कारण गृहविभागानं नाही, मला वाटतं आता अपयश सगळ्यांचंच आहे, आपल्याला माहिती आहे. आता आम्हाला जायला परवानगी द्या.